प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान शोधायचं नसतं, तर काही गोष्टीमध्ये समाधान मानायचं असतं. तसंच काहीसं आमच्यासोबतही झालेलं आहे. आम्ही दोघांनी शून्यातून सुरुवात करून हे छोटंसं हॉटेल चालू केलेलं आहे. खेडेगावात हॉटेल असल्यामुळे कंटिन्यू गिऱ्हाईक नसतात. चायनीजला संध्याकाळी गिऱ्हाईक असतात आणि जेवणाला अधूनमधून गिऱ्हाईक असतं. जर चायनीजला गिऱ्हाईक असेल तर रुद्रांच्या पप्पांनी पाहायचं आणि जेवणासाठी असेल तर ते मी पाहायचं, असं आमचं ठरलेलं आहे. कधी कधी तर सोबतच सगळे गिऱ्हाईक येतात आणि सणासुदीला तर गिऱ्हाईकसुद्धा नसतं. परिस्थिती कशी असली तरी आम्ही एकमेकांना मदत करून समजून घेऊन चालत असतो. गेले 10-15 दिवस झाले मी मिनी ब्लॉग इंस्टाग्रामवर टाकत आहे आणि चांगले व्ह्यूज पण येत आहेत. त्यामुळे एक आत्मविश्वास पण वाढलेला आहे. अजून इंस्टाग्रामला DM पण येतात, तुमचं हॉटेल कुठं आहे, कोलॅब करसान का, आम्ही पण तिकडेच राहतो, आम्ही तुमच्या घरी वगैरे आलेलो आहे. असं DM पाहून एक मनाला आनंद वाटतो, कारण की माझं स्वप्न पूर्ण नाही होत तर चला माझ्या नवऱ्याचं तरी स्वप्न पूर्ण होत आहे हॉटेलचं. त्यांना साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी त्यांची परिस्थिती वगैरे न बघता, लोक काय म्हणतील हे न बघता मिनी ब्लॉग चालू केला आहे. लोकांचं काय ते नावच ठेवत असतात, पण लोकांचं न ऐकता आम्ही आमचं काम करत असतो. आज आपला सिलेंडर संपलेला तर रुद्रांचे पप्पा गावातून सिलेंडर घेऊन येत होते दुसरा. रोजच्यासारखे संध्याकाळी चायनीजला गिऱ्हाईक यायला लागलेले, म्हणून इथे रुद्रांच्या पप्पांनी नूडल्स पनीर बनवलेलं.